ती लोक सगळे मला असे पण ओळखतात कारण की ती लोक मुंबईला येतात, मी पण कल्याणला येतो, आम्ही खेळतो. तर त्यांची एक चांगलीच टीम आहे, ती लोक सगळे एकत्र आहेत आणि तो एक बेनिफिट आहे त्यांच्यामध्ये. कॉम्बिनेशन चांगलं आहे आणि त्यात मी गेलो तर मला काय असं वेगळं नाही वाटलं. आम्ही एकत्रच होऊन खेळलो. ते माझी डिसिजन ऐकत होते, मी त्यांचे डिसिजन ऐकत होतो आणि आम्ही चांगला परफॉर्म केला. शेवटचा प्रश्न, केपीएल मध्ये आउटर आयकॉन ही जी संकल्पना आणली आहे त्या संकल्पनेबाबत काय म्हणशील? आउटर आयकॉन ही मागच्या वर्षापासून संकल्पना आणली आणि खूप चांगली आहे आणि खूप मजा पण येते आणि इकडच्या प्लेअरबरोबर आम्हाला खेळायला भेटतं आणि त्यांना पण म्हणजे आमच्या बरोबर चांगलं खेळायला भेटतं. कॉम्बिनेशन चांगलं होतं आणि मजा येते खेळायला. भरपूर साऱ्या शुभेच्छा. नॉकआउट मॅच साठी आपल्यासोबत होता हा आकाश गुर अर्थातच बल्ली, गेला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जाऊया विद्यमान सामन्याकडे. एका बाजूला श्री तिसाई नेतिवली संघ फाईट करतोय, समोर राकेश डोने प्रतिष्ठान संघ आपल्याला पाहायला मिळतो. विद्यमान सामना सुरू आहे, कुठेही जाऊ नका. केपीएल सीझन 4 मध्ये आमच्या सोबत जोडले राहा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन मायक्रोफोन वरती. वॉइस ऑफ कल्याण डोंबिवली, डोंबिवली सिद्धार्थ दगती तोफ प्रसाद परब सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. आणि राजनच्या बॅटचा तडाखा इथे मात्र अनुभवायला मिळाला आणि येथील देवरुगेचं स्वागत केलंय चौकारने. धावसंख्या धावफलकावर 4 वाईड आणि 4, एकूण 5 धावा धावफलकावर. बघूया लेगस्टिकच्या बाहेर आहे चेंडू. वाईट सिग्नल पंचांचा येतोय. धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या आपण बघतोय एकूण अंकी जरी ती 6 धावा. आतापर्यंत 2 वाईड येथील कडून आणि एक चौकार आपण बघितलाय तो राजनच्या बॅट मधून. राऊंड विकेट. पुढे म्हणजे अप्रतिम फटका, पण क्षेत्ररक्षक बरोबर कव्हर मध्ये उभा आहे. त्या ठिकाणी तो निश्चितच चेंडूला पॉज करतोय. मी ते फक्त एकच धाव स्ट्राईक रोटेट झाले पहिल्यांदाच ते रवीकडे आणि धावसंख्या धावफलकर आपण बघतोय ती 7 धावा. कल्याण प्रीमियर लीग मधला हा शेवटचा सामना. यानंतर नॉकआउट स्टेज मधल्या मॅचेस सुरू होतील, याची नोंद घ्यायची आहे. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पहिला सामना असेल तो अजिंक्य साई बिलीवर्स विरुद्ध सारा 11 या दोन संघांमध्ये. फक्त आता या मॅच मध्ये हे डिसाइड व्हायचं आहे की ग्रुप डी मध्ये टॉपर आणि बॉटमला कोण राहील. विनर संघ टॉपर राहील आणि लुझर संघ राहील तो बॉटमला. रिव्हर्स अटेम्प्ट आणि बघूया इथे विकेट मिळते. रवीला तंबूत परतावा लागेल. भोपळाईने फोडता तंबूत परततोय आणि पहिलं यश आपल्या संघाला यतिराज देवरुखे इथे मिळवून देतोय. आठ यतिराज देवरुखे राऊंड विकेट अटॅक करतोय. समोर राजन. व्हॉट अ शॉट चाबुक शॉट, चौकार. हो बघूया ऑफस्टमच्या बाहेर आहे चेंडू. वाईटचा सिग्नल. एक चौकार आल्यानंतर यतिराजवर थोडासा दबाव बघायला मिळतोय. यतिराजने रेअरली या स्पर्धेमध्ये जास्त धावा खर्च केल्यात, रेअरली. पण या षटकात मात्र खूप चांगली बॅटिंग राजनच्या विरुद्ध. राजन ती मात्र त्याच्या समोर करत असताना आपण बघतोय राजन
दोन्ही आउटर आयकॉन आहेत. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. चांगलं कॉन्टेस्ट रंगलं आतापर्यंत. स्लोअर वन चेंडू. व्हॉट अ शॉट. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट एक्झिक्युशन. इनर unstoppable Rajan in KPL season 4. What a knock, what a performance, what a batting. कालच्या दिवसातले 6 चेंडूतले 6 चौकार डोळ्यासमोर येतात आणि परफेक्ट पार्टी इव्हेंट्स अँड मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्याला मिळालेलं 501 रुपयाचं पारितोषिक डोळ्यासमोर येतं. त्याबद्दल आम्ही निश्चितच नितीन कदम यांचे आभारी ते व्यक्त करू. आणि आज आपण सुद्धा हे सुद्धा बघितलं की विकेट हॅट्रिक साठी सुद्धा त्यांनी पारितोषिक लावलं होतं. पूर्ण टीमला नाश्त्याची व्यवस्था केली गेली होती आणि ते मात्र प्रभात एंटरप्राइजेस या संघाने पारितोषिक जिंकलं होतं. एक्सलंट बॅटिंग. व्हॉट अ नॉक. फक्त चौकारांची भाषा बोलणारी बॅट राजनच्या हातामध्ये. फक्त चौकार. एकामध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये विक्रमाची बरोबरी केली होती केपीच्या, ज्या केपीने एका इनिंग मध्ये 10 चौकार मारले होते आणि ते सुद्धा आपण बघितलं की पहिल्या मॅच मध्ये राजने सुद्धा 10 चौकार मारले एका इनिंग मध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज येतोय तो राज. राऊंड विकेट अटॅक करतोय. हो बघूया, चेंडू वेगवान तर आहे पण दिशेवर नियंत्रण नाही आहे. विकेट किपरच्या हातात चेंडू थेट निघून जातोय. व्हाईट बॉलचा सिग्नल केलाय शुभम आहे स्ट्रायकिंग एंडला, नवीन आलेला फलंदाज. राजा मंडप डेकोरेटर्स के जो प्रतिनिधि है उनको रिक्वेस्ट है कि कमेंट्री बॉक्स के बाजू में आपको आना है. राजा मंडप डेकोरेटर्स, कमेंट्री बॉक्स के साइड में डीजे ऑपरेटर को कांटेक्ट करना है. एक धाव. बघायचं आता वेगाचं उत्तर राजन कशा प्रकारे देणार. अप्रिशिएबल परफॉर्मन्स येस्टरडे फ्रॉम राजन. एक्सलंट बॅटिंग. 44 त्याने मात्र कुठल्या होत्या, 44 धावा त्याने कुठल्या होत्या. पण स्पर्धेतलं अर्धशतक अजूनही हुलकावणी दिलंय त्या दोन्ही फलंदाजांना, केपी आणि राजनला. पण अर्धशतक जर कोणी झळकावलं तर चिट्टू पावशे याच्याकडनं तब्बल 3333 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. मागाशी आपण बघितलं विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं कॅश प्राइस त्याच्या खिशांना काढून चिट्टूने दिलं ते सागरला. प्रभात एंटरप्राइजेसचा गोलंदाज, त्यांनी पहिली हॅट्रिक नोंदवली. 3:24 पहिला चेंडू पडला याची नोंद श्री देसाई स्टार या संघाने घ्यायची आहे. राऊंड विकेट राज. नो बॉल. पण बरोबर आपण बघतोय की संजय पाटील त्या ठिकाणी आहे. चेंडू कव्हर करेल. साइड आर्म. साइड आर्मचा नो बॉल दिलाय पंचांनी. नो +1. खेळाडू एकत्र येत होते, संजय एकत्र येत होता की रिव्ह्यू घ्यायचा की नाही यावर चर्चा सुरू होती. पण विकेट किपरने सांगितलंय गरज नाहीये, कारण एकच रिव्ह्यू आहे तुमच्याकडे आणि तो तुम्हाला कुठे युटिलाइज करायचा आहे हे कॅप्टन आणि त्या खेळाडूंवर डिपेंड आहे. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आपण बघतोय 21. हो हा चेंडू बघूया ऑफस्टमच्या खूपच बाहेर. वाईड बॉल. मागच्या सामन्यामध्ये उत्कंठ शिगेला पोहोचली होती विके प्रतिष्ठान वर्सेस सारा 11. कारण सिच्युएशन अशी होती की विके प्रतिष्ठान संघाने 2 सामने जिंकले होते, 4 पॉइंट त्यांच्याकडे होते. पण बाकीचे जे 3 संघ होते ना त्यांच्याकडे फक्त 2-2च पॉइंट होते. त्यामुळे अक्षरशः धडधड वाढली होती ती ब्लॅक पॅन्थर या संघाची आणि आरे हंटरची सुद्धा. चांगला ड्राईव्ह, चांगला फटका, क्षेत्ररक्षण तिथे आहे पण थोडासा फंबल. एकदम इथे चिकी सिंगल कंप्लीट होते. चेंडूवर धावसंख्येत भर होते. बिपिन दुबे मला सांगते धावसंख्या अंकी झाली ती 23 धावा. 23 इन सेकंड ओव्हर. यू आर वॉचिंग कल्याण प्रीमियर लीग सीझन 4 4th एडिशन. 4थं पर्व, 4थं वर्ष आहे स्पर्धेचं. सातत्याने यामागे एकच नाव, आश्रय वेलफेअर असोसिएशन. राऊंड विकेट राज टू राजन. चांगला ड्राईव्ह, अप्रतिम फटका, शतशती तिथे आहे. बॉटम हँड किती जबरदस्त आहे बघा.
आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे तेच कौशल्य असायला हवं. बॉटम हँड, संयम, चिकाटी, जिद्द, आणि ती राजनकडे प्रत्येक मॅच मध्ये बघायला मिळाली. बिपिन चिट्टू पावशीन जसा उल्लेख केला ऑप्शन मध्ये की आशिष केळीवर सर्वांचं लक्ष राहील, पण इथे मात्र लक्षवेधी भूमिका राजनची बघायला मिळते. ओ ड्राईव्ह खूप चांगला आहे. व्हॉट अ शॉट, एक्सलेंट कव्हर ड्राईव्ह, इनर चौकार. त्याच्याकडनं भरपूर काही या 2 दिवसात त्या सर्व खेळाडूंना शिकायला मिळालंय, अनुभव घेतला आहे, आपले एक्सपिरियन्स शेअर केलेत आणि त्याचा इम्पॅक्ट शुभमच्या बॅटमधून. ओ हा बघूया चेंडू खूप चांगला जज केलाय, जाऊ दिलं. बॉडी कंट्रोल बघा काय होता या चेंडूवर शुभमचा. लेग स्टिकच्या बाहेर बॉल आणि वाईटचा सिग्नल पंचांचा येतोय. धावसंख्या 29. राजपूतचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. चेंडू पुन्हा एकदा बघूया, लेग स्टिकच्या बाहेर आहे की नाही. लेफ्ट केलाय, पंचांचा इशारा वाईट बॉल. शेखर धोत्रे, मिलिंद पाचारणे, 2 आमचे पंच ऑफिशियल या स्पर्धेमध्ये इथे कामगिरी पाहतात या सामन्यामध्ये. जितू कदम, नरेश गांगुर्डे आणि त्याचबरोबर समीर विचारे आज मंचाची भूमिका तुम्हाला बघायला मिळतात. राऊंड विकेट राज. षटक थोडंसं लांबवलंय, लक्षात ठेवा. 3:24 सामना सुरू झालाय. आतापर्यंत दुसरं षटकच सुरू आहे. प्लेड ऑन. समोर खेळायचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता या चेंडूवर. समोर खेळायचा प्रयत्न आणि प्लेड ऑन, फलंदाज बाद. मैदानामध्ये आपण बघतोय सामना जो सुरू आहे तो श्री तिसाई स्टार, परी 11 श्री तिसाई स्टार विरुद्ध लेट राकेश ढोणे 11 या संघांमध्ये. ग्रुप डी मध्ये हा सामना सुरू आहे. ग्रुप डी मध्ये जो क्वालिफायर म्हणजे जो सामना जिंकेल तो मात्र प्रभात एंटरप्राइजेस या संघासमोर सामना खेळेल आणि पराभूत संघ फाइट करेल तो सहारा वॉरियर्स या संघाशी. राजा मंडप डेकोरेटर्स के जो ऑफिशियल यहाँ पे है मौजूद, उनसे रिक्वेस्ट है कि आपको तुरंत आना है. राजा मंडप डेकोरेटर फलंदाज बाद होतोय. राजा मंडप डेकोरेटर्सचा कुठला माणूस इथे उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की ताबडतोब आमच्याशी संपर्क साधायचा आपल्याला. ताबडतोब या. The wicket goes to bowlers account. 13 and 2 विकेट एका षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ जवळजवळ झालाय समाप्त. आपण बघतोय की षटक क्रमांक 3 मध्ये येतोय तो दिनेश आणि 2 षटकांच्या अखेरीस 15 ची गती आहे मैदानावर लेट राकेश ढोणे 11 या संघाची आणि धावा कुठले ते 30. गडी आतापर्यंत गमावले ते मैदानावरती 3. रवी, शुभम, सागर बॅक टू द पवेलियन. त्यापैकी शुभमने एक चांगला प्रतिकार केला, 7 धावा त्याच्या अकाउंट मध्ये, पण रवी आणि सागर खातच उडू शकले नाही. आणि बॅटिंग साठी आता येतोय नवीन फलंदाज अजय. बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 3 दिनेश, एक चांगला फिरकी गोलंदाज आहे.
व्यासपीठावर एसपी चषकाचे आयोजक संदेश पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये अजून एक पारदर्शी सुद्धा बघणार आहोत. शूज त्यांच्या माध्यमातून त्यांनी या KPL साठी आणलेले आहेत, कल्याण प्रीमियर लीग साठी आणलेले आहेत. एका विशिष्ट खेळाडूला ते दिले जातील. शुभम जो बाद झालाय स्ट्राईक एंडला आपण बघतोय तो राजन. ओ बघितलं, चेस केला, जाऊ दिलं, लेफ्ट केलाय, वाईट बॉल, धाव संख्या 31. मिलिंद पाचारने टायटॅनिक पोज घेतल्यानंतर निश्चित बिपिन दुबडेगे बसून एक स्मित हास्य देतात बिपिनला. ओ बरोबर त्याच्या हातामध्ये काय ट्रॅप होता, एक स्लो चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, भाग पाडला फटका खेळण्यासाठी. अँड दिस इज द बिग विकेट. राजन बॅक टू द पवेलियन. आउटर आयकॉनची विकेट काढली आहे. जो फलंदाज या स्पर्धेमध्ये 100% एफर्ट देऊन काय त्याने फलंदाजी केली आहे त्याची मात्र विकेट काढली आहे. सेट बॅट्समन बॅक टू द पवेलियन. अँड दिस इज द बिग अचिव्हमेंट, बिग विकेट. द 15 इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन, 3-4, 3 चौकार, 3 सिंगल, वैयक्तिक 15 धावांचं योगदान. आणि ते मात्र धाव संख्येला अंकुश लावण्यासाठी जणू काही गोलंदाज दिनेश बॉलिंग मार्कवर आलाय. एक वाईट निश्चित हाताला होता, पण आपण बघतोय त्याने विकेट सुद्धा काढली. धाव संख्या 31 धावा, 4 गडी बाद. लेट राकेश ढोणे बॅकवर्डला गेला, कट केला, गॅप मधून एक चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषे बाहेर चौकार. आल्या आल्याच चौकाराने धीरजने खातं उघडलंय, जो या संघाचा अप्रतिम गोलंदाज आहे. जी वेळ दिली आहे 3:24 मिनिटं, 3:42 मिनिटं झाली आहेत. त्यामुळे मॅच जरा स्पीड अप करा. फक्त 2 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे आता मात्र. 3:24, 3:34, 3:44. ओ अप्रतिम फटका, एवढं सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग, चांगली फेकी. स्टंपवर अटॅक केलं होतं त्या ठिकाणी. यतिराज देवरुखे आहे डीप मध्ये. भारदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मगाशी उल्लेख केला की 3:24 ला सामना सुरू झालाय. 3:34 आणि 3:44 अशी तुम्हाला 20 मिनिटं फक्त मिळणार आहेत. आणि 20 मिनिटात तुम्हाला ही 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. 4 षटका, येस 4 षटका सामन्यात, त्यामुळे 15 मिनिटं तुमच्याकडे फक्त होती. तो वेळ जास्त घेतलाय. ऑफ ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल फटका. ओ स्वीप करायचा प्रयत्न होता, पण व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. षटक क्रमांक आपण बघतो मैदानावर जे सुरू आहे ते 3रं सुरू आहे. पण 15 मिनिटाच्या पलीकडे पंचांच्यासाठी जो ही माहिती आहे की 15 मिनिटाच्या पलीकडे वेळ घेतला आतापर्यंत 20 षटक टाकण्यासाठी. तुम्हाला जी दिलेली वेळ आहे 15 मिनिटं, तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची होती. अप्रतिम फटका आणि चांगला फटका आणि अप्रतिम स्टॉप सुद्धा. 2 धावा इझिली कंप्लीट. 2 धावा इथे मात्र इझिली कंप्लीट होतात. पण फिल्डिंग सुद्धा तेवढीच सुंदर बघायला मिळाली. स्वतः कॅप्टन तिथे डीप मध्ये होता. 2 धावा रोखू शकत नाहीये. तोपर्यंत आपण बघतोय की षटक संपतात एकूण 3. बिपिन दुबे मला सांगतोय 3 षटकाच्या अग्रीच धाव संख्या आपण बघतोय की 13च्या गतीने 39 अंकी झाली. 2 षटकापर्यंत ती सरासरी खूप चांगली होती, 15ची होती. पण या षटकाची सरासरी थोडीशी घसरते आणि 15 येते ती 13 प्रति षटका मागे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की 4 विकेट्स गमावल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की एक चांगलं षटक बघायला मिळालं. चौकार येऊन सुद्धा आपण बघतोय 9 धावा खर्च केल्यात या षटकात दिनेशने. अत्यंत महत्वाची विकेट सुद्धा काढली. चला आता स्पीडअप करायचंच आहे तुम्हाला. मगाशी आपण बघितलं की खेळ उशिरा आपण केला, डिले केलात, एक इनिंग आपण लेट संपवली, त्याबद्दल 2 रनची पेनल्टी असतेच. पण प्रभात एंटरप्राइजेस ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, भरपूर वेळ त्यांनी घेतला आणि शेवटी पंचांना अजून 1 रनची पेनल्टी त्यांना द्यावी लागली.
ऑन ड्राईव्ह चाला फटकाय सरळ निघून जाईल सीमारेषे बाहेर खणखणीत दणदणीत चौकार. थ्री 43 धाव फलकावर. राऊंड विकेट या षटकाचा आपण बघतो गोलंदाज तो बंटी थोडासा थांबला मागे थांबला लेट शॉट थोडासा पण तोपर्यंत क्विक सिंगल फॉल्स मध्ये चेंडू निश्चित अडवला बंटीने पण तिथे मात्र एकदा काय रोखू शकत नाहीये एकदा ती निश्चितच मिळेल. धीरज स्ट्राईक एंडला येईल अजय नॉन स्ट्राईकिंग एंडला अजयने यावर एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. धावसंख्या आपण बघतोय पुढे वृद्धिगत होत असताना धावसंख्या धावफलकर 44 44 धाव धावफलकर 4 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ आहे. चला स्पीड अप करा मॅच. आतापर्यंत चौथं षटक टाकण्यासाठी पंचांच्या मादीसाठी 22 मिनिटं घेतलेली आहेत इनिंग सुरू होऊन. नो बॉल गुड डिसिजन. हा स्पर्धेतला पहिला चेक होता आतापर्यंत कुठलाही गोलंदाजाने चेक केला नव्हता. हा पहिला चेक होता त्यामुळे हा नो बॉल कॉल केला पंचांनी. गुड डिसिजन. पहिल्यांदाच एखादा गोलंदाज चेक करत होता. ओ इथे मात्र बघूया फलंदाज बाद होणार. अप्रतिम विकेट किपिंग अप्रतिम यशस्वी आणि फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपात बाद. न्यू बॅट्समन आपण बघतोय बॅटिंगला येतोय. स्ट्राईक एंडला स्वतः कॅप्टन ब्रावो. बॉटम हँड हवेमध्ये चेंडू होता थोडासा मिस टाइम फटका. धावसंख्या 46 धावा धावफलकर स्वतः षटक मार्गस्थ आहे. 46 धावा धावफलकर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. अजय एखाद्याने चांगली आतापर्यंत फाईट दिली आहे. वैयक्तिक 6 वर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 46 एकूण आपण बघतोय फलंदाज बाद झाले ते 5. विकेट सुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट त्या कल्याण प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये विकेट आहे टॉस आहे इम्पॉर्टंट आहेत. नो बॉल कॉल केला. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातो निघून रनआउटची संधी आहे. इथे आता मात्र बॉल सुद्धा काउंट होईल विकेट सुद्धा गमावली जाईल आणि फलंदाज बाद होईल तो या संघाचा संघनायक ब्रावो. तर फिल्डिंग टीमने लगेचच रिव्ह्यू घेतला कारण शेवट षटक मार्गस्थ आहे. रिव्ह्यू तुमच्याकडे आहे तर आपण निश्चितच त्याचा वापर करू शकतो युटिलाइज करू शकतो. साइड आर्म साठी हा नो बॉल पंचांचा होता. स्टंप मनोज मिलिंद पाचरणे बघूया मात्र या नियमावर काय निर्णय आहे. पंचांचा नो बॉल आहे. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल फॉर टीम श्री देसाई स्टार. राऊंड विकेट बंटी बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये किती हात वरती गेला होता निघून. 90 सुद्धा वरती आपण 90च्या सुद्धा वरती हा हात बघितला. इथे मात्र अजून एक विकेट निश्चितच मिळेल. फलंदाज बाद होतोय.
फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. कॅप्टन टॉस साठी या. जगदीश तरे. योगीसाठी म्हणजे योगेश सिंग साठी पारितोषिक आले संदेश पाटील यांच्याकडून. योगेश, जर तुम्ही झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅशप्राइज दिलं जाईल संदेश पाटील यांच्याकडून योगेश सिंग साठी फक्त. तर लक्ष 50 धावांचं आहे कारण 2 आपण पेनल्टीच्या ऍड केल्यात. 50 रन्स टू विन आणि निश्चितच बघायचं टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे करेल आणि ग्रुप डी मधून कुठला संघ हा टॉपर राहील, कुठला संघ बॉटमला राहील हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो. ऐकूया आमचे समालोचक मित्र सागर मोरे यांचा आवाज. थँक्यू. स्वागत आहे सर्वांचं. कल्याणकर मस्त जेवण वगैरे पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये आलेत. आज संडे फंडे सुपर संडे. केपीएल कल्याण प्रीमियर लीगचं 4थं पर्व आहे. बॉलिंग साठी याच कल्याणकरांनी या वर्षी वाय कट्टामध्ये देखील अगदी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला. धीरज चव्हाण येतात बॉलिंग साठी. खूप चतुर आहेत, अगदी शांत आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राइक एंडला यतिराज देवरुकेत बाबू. मीरा भाईंदर रोडचा मात्र एक स्टार खेळाडू आहे. खूप चांगलं टर्फ क्रिकेट देखील तिकडे खूप चांगलं खेळले आहेत आणि पडदा बॉक्स म्हणजे मीरा भाईंदर रोडला पडदा बॉक्स खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. यतिराज देवरुके त्याच परिसरातून बिलॉंग करतात आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. टर्फ क्रिकेट देखील ओपन टर्फ, बंद टर्फ 50 रन करायच्यात. पाहूयात बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉलिंग साठी धीरज चौहान. पहिलाच बॉल व्हाईट बॉल नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर बॅटर संजय पाटील येत आहेत. खूप वर्ष क्रिकेट खेळले आहेत. महत्वाची मॅच आहे. 50 रनचा पाठलाग करायचा आहे. दुसरा दिवस आहे. आज संपूर्ण कल्याणच्या युवा पिढीसाठी मात्र प्लॅटफॉर्म आहे. बॉलिंगसाठी धीरज. याबरोबर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे.
या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. संजय पाटीलने मात्र दणका दिलाय. लाल रंगमय थांबा, तुम्ही मॅच बघा. गुड स्ट्रोक संजय. बॉलिंगसाठी धीरज आहेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर देखील स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विथ द स्पिन नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे. बॅट कुठेतरी क्रॅक गेली आहे. बॅट तुटली नाही पाहिजे बस. असे खूप जण आहेत की आपल्या बॅटीवर एक वेगळं प्रेम आहे. बॉलिंगसाठी पुन्हा धीरज स्ट्राइक एंडला यतिराज देवरुखे आहेत. समोर सापळा रचलाय. कव्हर स्लाइक बाहेर. आपण पर्यंत फिल्डर आहे. त्यानंतर मिड विकेटला मात्र देखील एक फिल्डर बाहेर आहे. त्यामुळे त्या अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. मागे सापळा रचलाय. बॉलिंगसाठी धीरज. कल्याणकर मात्र गर्दी केली आहे. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वेल स्टॉप. मोरे तिकडे होते आणि चांगला बॉल अडवलाय. विकीने एक चांगला बॉल तिकडे अडवला. विविध भागातून खेळाडू आलेत आज. आयकॉन प्लेअरची टुर्नामेंट आहे. एक आयकॉन मुंबईचा आहे. म्हणजे मुंबईच्या विभागातून विविध भागातून आहेत. अंधेरी, जोगेश्वरी, मीराबाईंदर रोड, अगदी विक्रोळी, कांजूरमार्ग, चेंबूर, घाटकोपर. या बॉलवर देखील आपण पहिल्या दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन मिळणार नाहीये. उल्हासनगर, डोंबिवली, वडाळा प्रत्येक विभागातून आज आयकॉन इकडे खेळत आहेत. केपीएल बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धीरज स्ट्राइक एंडला यतिराज आहे. एका दुसरी बाउंड्री पास करणं गरजेचं आहे. 50 रन आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे एक कुठेतरी टचअप देणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. गुड बॉल. क्या बात आहे. आणि चांगला बॉल पाहायला मिळाला धीरजच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. चांगली पिचिंग पाहायला मिळते. रोखून ठेवलं गेलं बॅटरला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 7 रन झाले धावफलकावरती. आज सर्व मित्रपरिवार एकत्रित आलेत. संध्याकाळी देखील एक वेगळा इकडे क्रेज असेल. सर्वांना बसण्याची देखील व्यवस्था आहे. श्रीतीसाई स्टँड आहे एका साईडला. आई गावदेवी स्टँड आहे. कल्याण प्लेयर्सचा देखील एक चांगला झोन बनवलाय. केपीएल चे पण बॅनर पाहतो. एलईडी स्क्रीन पण आहे. एक वेगळा दर्जा दिलाय सर्व आयोजकांनी. मात्र आश्रय फाउंडेशन आणि संपूर्ण त्यांची वेलफेअर असोसिएशन आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटल, सिद्धिविनायक नेत्रालय आणि संपूर्ण कल्याणच्या क्रिकेट प्रेमी ज्यांनी आपल्या विभागात एक चांगली टुर्नामेंट व्हावी. बॉलिंगसाठी संकू येत आहेत. अठरा बॉल मध्ये 43 रन्स करायचे. पाहूयात कशा प्रकारे मॅच टचअप देतील. संजय पाटील क्षमता आहे. एक वेगळा स्टान्स आहे. थोडे क्रॉस उभे राहिलेत. वेस्ट इंडिजचे चंद्रपॉल कुठेतरी क्रॉस उभे राहायचे. प्रत्येक बॅटरचा एक वेगळा स्टान्स असतो. जेव्हा तुम्ही बॅटिंग साठी जाता तेव्हा तुमच्याकडे एक वेगळी कला पाहिजे. या बॉलवर थोडेसे हलके स्टेप आउट झाले. बॉलरने थोडासा बॉल बाहेर टाकला. म्हणजे धोत्रे सर आमच्यापर्यंत कळवतात व्हाईट बॉल. 18-42 करायच्यात. राजन प्रजापती आहेत. खूप चांगली फिल्डिंग सजवत आहेत. बघायला पण खूप छान वाटतं जेव्हा आउटफील्ड चांगली असते. खूप चांगलं ग्राउंड मेंटेन ठेवलंय. हा बॉल लोअर फुल टॉस चुकी झाली आहे. शुभम तिकडे होते. चांगले जम्प केला. बॉल अडवला शुभमने. संजय स्वतःवर नाराज आहेत कारण की हा बॉल त्याने मिस केला. या बॉलवर तुम्ही चान्स नाही घेतला तर नक्कीच कुठेतरी एक नाराजी व्यक्त राहील. कल्याण पण देखील डेव्हलपमेंट चालू आहे. उंच उंच इमारती चालू आहेत. पर स्क्वेअर फूट जर कल्याणचा विचार केला तर देखील हाय. प्रत्येकाची इच्छा असते मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये आपली एक रूम असावी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा संगू.
या बॉलवर कव्हरला बॅट काढली गेली, एक चांगला फटका यतिराज देवरुखे. बॉलिंगसाठी पुण्यात संकू. या धीरजला माहिती आहे शांत करून चालणार नाहीये, जे काय करायचं चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील अप्रतिम, तेवढी चांगली फिल्डिंग, फेकी देखील तेवढी परफेक्ट आहे. गुड थ्रो. धीरजला माहिती आहे बॉल आता ठेवून चालणार नाहीये, चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला देखील चांगला थ्रो पाहायला मिळाला. रन तिकडे मिळेल. संकुचा देखील चांगला स्पेल राहिलाय. चालू असलेली मॅच एका साईडला आपण पाहिलं तर शेतीसाई संघ, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर स्वर्गीय राकेश ढोणे हा संघ आपण पाहतोय. बॉलिंगसाठी पुण्याचे संकू. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला तिकडे. रन मिळतील 4. बॅटची हलकीशी काढा घेतली आणि बट रन मिळतील. यतिराजला माहिती आहे आणि न गरजेचं आहे. स्कोर पाहिला तर जाऊन पोहोचेल तब्बल 19. अजून जवळपास 31 रन करायचे आहेत. आमच्या कॅमेरावर देखील खूप चांगलं कार्य करतात. हा बॉल खूप महत्वाचा आहे. यतिराजकडे देखील क्षमता आहे खूप. अगदी कमी वयामध्ये मोठमोठे संघ खेळला आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना देखील मुंबईच्या नजरेत आलाय. मीराबाई इंदोरचा खेळाडू आहे. आज केपीएल सारखी एक मोठी प्लॅटफॉर्म खेळतोय. या बॉलवर देखील एक चांगला कव्हर ड्राईव्ह, तेवढीच चांगली फिल्डिंग. धीरज 12 बॉल मध्ये 30 चं समीकरण आहे. टायमिंग आपण पाहिलं तर प्रॉपर तुम्ही योग्य त्या वेळामध्ये खेळा. चला मॅच चालू करायची, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर वसंत येत आहेत. बुवाई नावाने देखील ओळखले जाते. या परिसरात अबव 40चं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले आहेत. स्टार 11 संघासाठी देखील खूप ओव्हर 40चं क्रिकेट. मागे आमचे ओव्हर 40 मिलिंद पाचारनं पण अगदी किंग लिहिलंय आणि आमचे शेखर धोत्रे सर पण आहेत. तेव्हाचं क्रिकेट वेगळं होतं, आताचं क्रिकेट वेगळं आहे. बट बुवा अगदी प्रॉपर फिट करतात बॉडी. थोडी स्ट्रेचिंग केली तिकडे, हात थोडे मोकळे केले आणि त्यांच्यावर पण दडपण असणार आहे. 12 बॉल 30 ला आपल्याला मात्र इकडे तर ओल्ड इज गोल्ड, जुन्या तांदळाला जो भाव आहे त्यावर देखील आपल्याला लक्ष असणार आहे. 12 बॉल 30 पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. ही ओव्हर महत्वाची आहे. अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी देखील खूप चांगल्या ट्रॉफी आहेत. प्लेअर ऑफ द सिरीज सायकल आहे आमचे योगेश सिंग यांच्या माध्यमातून. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी असणार आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर येतोय चौकार. कहाणी में ट्विस्ट. 11 बॉल 26 करायचा आहे.
11 बॉल 26 करायच्या. पाहूयात कशा प्रकारे ही मॅच रंगेल. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. बॉलिंगसाठी वसंत. या बॉलवर देखील ऊपरवाला जबी देता छप्पर फाड़ के श्री तिसाई संघाचे आपण पाहिलं तर शक्ती ठाकूर आणि आमचे प्रथमेश यांचे वडील संदीपजी ठाकूर आपण पण यायचं व्यासपीठावरती. दोघांना विनंती केली की आपण व्यासपीठावरतून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पण ते बोलतात आमची लकी जागा, आम्ही लकी जागा सोडणार नाही, मॅच होऊ दे मग आम्ही येतो. शक्ती ठाकूर पण तेच बोलतील, थांबा इथे बसलोय तर जिंकू दे आम्हाला. मॅच पाहूयात कशा प्रकारे रंगेल. बॉलिंगसाठी हा बॉल देखील आपण पाहिला तर वळवला गेलाय. वसंत देखील कमबॅक करतील. चेहऱ्यावर थोडस प्रेशर आहे. स्कोर पाहिला तर 10 बॉल मध्ये 21 पाहिजे. हा बॉल स्टेप आउट झाले. फटका फसला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. आणि यतिराज देवरुखेची कॅच सोडली आहे. दडपण आहे. विकेट गेलेला नाहीये कुठल्या प्रकारे. दोघांची जोडी खूप चांगली बॅटिंग करते. कॅच सुटली आहे. अजय तिकडे होते. आमचे नंदन घरात देखील खूप चांगलं आपली ड्रोन कॅमेरा देखील टुर्नामेंट आपण कव्हर करतोय. आमचे अरुण चव्हाण ढोरा देखील पराभूत झाले. पण केपीएल पूर्ण बघणार मी आज. ढोरा आपलं देखील शक्ती ठाकूर आणि संदीप ठाकूर आपलं पण स्वागत आहे आज. ठाकूर आमचे प्रथमेश ठाकूर पण आहेत आणि आज आमचे वडील पण मॅचचा आनंद घेतील. पुढे मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी वसंत. स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर संजय पाटील. या बॉलवर दांडी उडवली गेली. सेलिब्रेशन क्या बात आहे. वसंत मात्र संजयला माघारी धाडलं आणि त्यानंतर ही मैत्री आहे. मैत्रीचं कुठेतरी पाहिजे आणि संजयला थोडस मात्र तिकडे थांबवलं. बॉलिंग वसंत त्यांचा एक चांगला स्पेल आहे. क्या बात आहे. वसंत त्यांचे अगदी खूप फॅन आहेत. ज्यांची बॉलिंग कल्याणकरांना आहे पसंत त्यांचं नाव आहे वसंत आणि खूप वर्ष त्यांची बॉलिंग बघितली आहे. बुवा अजून एक जर विकेट काढला तर संदेश पाटील यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत. वसंत यांना या बॉलवर जर विकेट आला तर 500 रुपये असणार आहेत. प्रेशर आहे. पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. ड्रोन कॅमेऱ्याचा व्ह्यू पण आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीन वरती. असं खूप चांगलं ग्राउंडचं आणि या बॉलवर आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल आणि संदेश पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वसंत यांना गुड बॉलिंग वसंत.
पवत हॅट्रिक कंप्लीट करेल का आणि जर हॅट्रिक कंप्लीट केली तर 1111 सागर पाऊस चिट्टू यांच्याकडून असणार आहेत संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून आणि परफेक्ट पार्टी इव्हेंट मॅनेजमेंटचे त्यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर पूर्ण टीमला नाश्ता आहे जर हॅट्रिक घेतली तर परफेक्ट आमचे नितीन कदम पार्टी इव्हेंटचे मॅनेजमेंट त्यांची संपूर्ण परफेक्ट पार्टी नावातच परफेक्ट आहे जर परफेक्ट हॅट्रिक घेतली तर परफेक्ट नाश्ता तुम्हाला मिळेल बॉलिंग साठी वसंत आहेत या बॉलवर कव्हरला हलक्या ढकलला गेला नॉन स्ट्राईक केला चान्स घेतला तिकडे एकच रन असेल तिकडे गुड बॉलिंग वसंत यांच्यासाठी टाळ्या वाजत खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली प्रेशर आलं पण त्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं अनुभव दाखवला 6 बॉल 19 पाहिजे बॉलिंग साठी रवी येत आहेत 6 बॉल 19 पाहिजे पहिलाच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करतो ते बॉल ट्रॅव्हल झाला पॉईंट सिंगल रन मिळेल रवीला माहिती आहे की आपल्याला 5 बॉल जर आपण मध्ये टाकले चांगला स्पेल टाकला तर नक्कीच मॅच बनेल आपण टॉप व्ह्यू पाहतो आपल्या ग्राउंडचा ऑलरेडी स्क्रीन वरती अगदी आमचे नंदन करत संपूर्ण त्यांची टीम श्री साई स्पोर्ट्स वरती फाईट मॅच आहे हे आपण एलईडी स्क्रीनवर पाहतोय संपूर्ण कल्याण वरतून कल्याण आहे आपलं कल्याण आहे खूप चांगलं ग्राउंड बनवलंय वळत मॅच दिशेने पुन्हा एकदा या बॉलवर मात्र मैदान सोडावं लागेल बॅटरला यतिराज देवरुख यांची खेळी संपुष्टामध्ये येते चालू आहे आणि खूप चांगलं वरतून व्ह्यू आहे ड्रोन कॅमेराने आपण सर्व पाहतोय श्री साई स्पोर्ट्सच्या चॅनल वरती देखील सर्व त्यांची टीम ग्राउंडचा व्ह्यू आहे न्यू बॅटर प्रशांत येत आहेत या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतो ते रन तिकडे सिंगल मिळेल टीम राकेश धोनी संघ मात्र या मॅच मध्ये इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेल्या पंचारी दंडित केला गेला नो बॉल हे व्ह्यू पाहतोय आपण पुन्हा एकदा आज सर्व युट्यूब वर देखील श्री साई स्पोर्ट्स चॅनलवर आपण पाहू शकतो टुर्नामेंट आणि त्यांची संपूर्ण टीम एक सक्सेसफुल इव्हेंट साठी मात्र त्यांची देखील आमची बँजो टीम देखील इकडे सज्ज झाली आहे पंधरा रनची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता फाईट बॉल मॅच संपलेली नाही अजून पण
या बॉलवर दांडी उडवली गेली, चांगला बॉल पाहिला गेला. बॅटरला मैदान सोडावं लागेल. इकडे देखील पुश केलं गेलंय. रन मिळते तिकडे 4 जात सुमित. इकडे देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आणि ही मॅच आपण पाहिलं तर नावावर करत असताना टीम राकेश धोनी संघ अभिनंदन. लेट स्वर्गीय राकेश धोनी यांच्या नावाखाली हा संघ आणि आज खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहिला गेला. जे संघ या स्पर्धेमध्ये आता नॉकआउट स्टेजला जे क्वालिफाय झाले त्यांच्या मॅचेस अशा प्रकारे असणार आहेत. त्यामुळे सर्व संघनायकांनी आणि स्वतः कॅप्टन नोंद घ्यायची आहे. पहिली मॅच असेल ग्रुप ए मधून क्वालिफाय झालेला टॉप मध्ये राहिलेला अजिंक्य साई बिलिव्हर्स त्याच्या विरुद्ध C2 म्हणजे सारा 11 यांच्यामध्ये मॅच असणार आहे. त्यानंतर दुसरा सामना असेल ग्रुप बी मध्ये टॉपर राहिलेला सहारा वॉरियर्स त्याच्या विरुद्ध ग्रुप डी मध्ये लोएस्ट टीम जी राहिली ती श्री साई स्टार यांच्यामध्ये मॅच असेल दुसरी मॅच. तिसरी मॅच अशी असेल C1 म्हणजे ग्रुप सी मधला टॉपर VK प्रतिष्ठान त्याच्या विरुद्ध ग्रुप बी मध्ये 2 नंबरचा संघ जय माता दी रॉकर्स. आणि चौथा सामना असेल नॉकआउट मधला ग्रुप डी मध्ये टॉपर लेट राकेश ढोणे त्याच्या विरुद्ध ए ग्रुप मधला दुसरा संघ प्रभात एंटरप्राइजेस. त्यामुळे आपल्या समोर कुठला संघ आहे याची आपण नोंद घ्या. बघा तुम्हाला सामने सांगितले 4 सामने कशा प्रकारे असतील नॉकआउट मधले. त्यामुळे आता कोणासाठीही आता ही स्पर्धा थांबणार नाहीये, पंच थांबणार नाहीये, समालोचक थांबणार नाही, आयोजक थांबणार नाही. जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेत सामने सुरू होतील. पहिला सामना इथे मात्र आपण त्याचा नाणेफेक आता इथे करणार आहोत आणि दोन्ही संघाला मी टॉस बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो. अजिंक्य साई बिलिव्हर्स विरुद्ध सारा 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण या. चला शैलेश ओझरकर येत आहेत. सारा 11 जगदीश